माय नेम इज मोहिनी आहे. मी एक हाऊसवाईफ आहे. फक्त मी हॉबीसाठी मी यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे आणि आज मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ शेअर करत आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या ह्या बॉडीपासून ही बॉडी कशी अचीव केली. आणि माझे 2 छोटे छोटे मुलं आहेत आणि माझी पोस्ट डिलिव्हरी आता जस्ट डिलिव्हरी झालेली आहे. माझं छोटं बाळ 5 महिन्याचं आहे आणि मोठी मुलगी 3 वर्षाची आहे. तर पोस्ट डिलिव्हरीनंतर वेट वाढणं हे एक युज्युअल गोष्ट आहे. तर तुमच्यासोबत मी डिलिव्हरीनंतर कसं वेट लॉस करायचं या गोष्टीसाठी सांगणार आहे. त्याच्यामध्ये मी ना एक्सरसाइज केली ना कोणती इंटिमेट डाएट केली ना काहीच नाही केलेलं आहे. जस्ट काही गोष्टी आहेत ज्यांच्यावर आपलं कंट्रोल असलं पाहिजे. आणि जर तुम्ही 3 महिने तर तुम्ही शक्यतो डाएट एक्सरसाइज या गोष्टी टाळाच, कारण बाळ छोटं असतं त्याच्यामुळे या गोष्टी पॉसिबल नाही आहेत. आणि उपाशीपोटी मी एक जिऱ्याचं पाणी घेते, म्हणजे आपलं गरम पाण्यामध्ये जिरं टाकायचे, त्याला 2-3 मिनिट उकळायचं आणि ते पाणी चाळून घेऊन प्यायचं. सकाळी उपाशीपोटी मी ते पाणी पिते आणि 2 टाईम मील घेते, सकाळी एक आणि संध्याकाळी एक. आणि जर कधी 4 वाजताची जर भूक लागली तर चहा कॉफी अशा गोष्टी घेते. आणि पूर्णपणे आहार घेते, मी सगळ्या गोष्टी घेते आणि शुगर आणि मैदा थोडं अवॉइड करते. आणि आय एम दॅट पर्सन की ज्याचा गोड खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही. मला गोड इतकं आवडतं की सांगूच शकत नाही. मी जेवल्यानंतर मला गोड खायची सवय आहे, आणि अशा गोष्टी त्याच्यामुळे मी होईल तितकं अवॉइड करते, पण मी गोड घेतेच कारण माझा दिवस जातच नाही. म्हणून अशी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अद्रकचं पाणी आणि लिंबू पिऊ शकता. त्यासाठी गरम पाण्यामध्ये अद्रक टाकायचा आणि अद्रक खिसून त्याच्यामध्ये उकळायचं 2-4 मिनिटं. उकळून घेऊन त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळून ते प्यायचं. मी 2 दिवस जिऱ्याचं पाणी, 2 दिवस अद्रकचं पाणी आणि 2 दिवस ग्रीन टी पिते. त्याच्यामुळे आणि मी शक्यतो मला राईस आवडत नाही आणि मी खात पण नाही. मी राईस खात पण नाही. त्याच्या राईस थोडंसं अवॉइड केलं तरी चालतं. थोडं म्हणजे पोर्शन आपल्या पोट भरेल इतकंही घ्यायचं नाही आणि आपलं उपाशी राहील इतकंही घ्यायचं नाही. की बाबा आपण चक्कूच उपाशी नाही राहायचं आणि की बाबा भरपोट जेवलंय अशा गोष्टी अवॉइड करायच्या. फक्त घ्यायचं, आपलं पुरेपूर आहार घेणं गरजेचं असते, कारण बाळासाठी आईचं दूध हे खूप इम्पॉर्टंट असते. आता आजकालच्या मुली असतात की त्यांना वाटते की माझ्या बॉडीला शेप बिघडेल, त्याच्यामुळे त्या फिडिंग करत नाहीत. पण फिडिंग करणं खूप गरजेचं असतं. आणि त्या लहान मुलांना म्हणजे जे न्यूबॉर्न आहेत त्यांना आईचं दूध खूप गरजेचं असतं. तर 9 महिने तरी शक्यतो फीड केलंच पाहिजे. म्हणून मी माझ्या बेबीला फीड करते. मी तशा गोष्टीचा विचार नाही करत की मी उपाशी राहते नाहीतर माझं वजन वाढल, अशा गोष्टी नका करू. शक्यतो भरपूर जेवते, फक्त या गोष्टी अवॉइड करते की शुगर घ्यायचं नाही, मैदा घ्यायचं नाही, बाहेरचं जास्त खायचं नाही. आणि कधी मध्ये चालत असते. आणि उपाशीपोटी मी सकाळी चहा नाही पित, त्याच्यामुळं 4 वाजता आता आपण महाराष्ट्रीयन आहे त्याच्यामुळं आपल्याला ना चहा म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहिती आहे. चहा पिणं, आता तर थंडी आहे, थंडीमध्ये चहा पिणं तर खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे चहा कधी घेत असते, पण उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी, आल्याचं पाणी आणि ग्रीन टी तुम्ही घ्या. आणि शुगर, बाहेरचं खाणं, मैदा अवॉइड करा. सकाळ संध्याकाळ भरपूर जेवण करा. राईस थोडासा कमी करा. एवढंच सांगणं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा वेट लॉस कसा होतो. माझाही झाला आहे. तुम्ही करा आणि माझ्यासोबत तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुमचं वेट खरंच लॉस झाले का नाही. आणि मी जेव्हा डिलिव्हरीनं आले तेव्हा माझं 64 kg होतं आणि आता माझं 55 kg झालेलं आहे. 58 kg झालेलं आहे. 58 kg झाले. मी 6 किलो वजन कमी केले 2 महिन्यामध्ये, कोणती एक्सरसाइज करून. कारण आता आपल्याकडे 2 लहान मुलं आहेत, तर तुम्ही इमॅजिन करू शकता की बाबा मी माझा दिवस कसा घालवत असेल. आणि शक्यतो मी माझी दुपारी झोप टाळते. आता माझ्याकडे काम आहे की मी दुपारी माझे व्हिडिओज बनवणं, कॉन्टेंट क्रिएशन, ते मध्येच उठणं, त्याला सांभाळणं, याच्यामध्ये माझा दिवस निघून जातो. घरची कामं, त्याचं स्कूल, याला सांभाळणं, याच्यामध्ये माझा दिवस निघून जातं. मी शक्यतो दुपारची झोप टाळते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अशा आणखीन व्हिडिओज काय मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेल याच्यासाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी तुमच्यासाठी काय करू, कोणते नवीन गोष्टी घेऊन येते. मी ट्राय करते माझ्या ह्याच्याकडनं की बाबा मला जे येतं मी तुमच्यासोबत ते शेअर करा, मध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी हे 3दा बोलली की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खरंच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.